नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण BMS मध्ये कमी स्कोअरवर कसं काय ॲडमिशन होईल, कोणत्या पद्धतीने आपल्याला कमी मार्क्सवर देखील BMS मध्ये ॲडमिशन करता येईल याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आता महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी कोणती आहे की तुमचा नीटचा स्कोअर. जर तुमचा नीटचा स्कोअर कमी असेल, समजा की 200 येत असेल किंवा 210 येत असेल, 220 येत असेल, ज्यांचा स्कोअर साधारण 250 असेल त्यांना ह्या वर्षी इझिली कॉलेज भेटून जाईल. परंतु त्यापेक्षाही कमी तुमचा स्कोअर आहे. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट असते ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक हे तुम्हाला समजलेले आहे. परंतु महाराष्ट्राचे जे ॲडमिशन्स असतात तो SML वर व तुमचा कॅटेगरीचा SML किती येतोय याच्यावर तुमचं ॲडमिशन हे ठरतं. आपल्याला ऑल इंडिया रँक व कॅटेगरी रँक इम्पॉर्टंट नाहीये. लास्ट इयर साधारण 24 लाख प्लस विद्यार्थी यांनी नीट मध्ये पार्टिसिपेट केलं. तीच गोष्ट ह्या वर्षीसाठी 21 लाख प्लस आहे. तर आता साधारण आपल्याला ऑल इंडिया रँक वर ऍडमिशन तर होणार नाहीये. आता SML आपला येईल. सुरुवातीला रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल व रजिस्ट्रेशन प्रोसेस नंतर तुमचा SML येतोय. आता SML किती येतो हे पण इम्पॉर्टंट आहे. सोबतच तुमचे मार्क्स कमी असतील तर तुम्हाला 101% स्टेट कोटा सोबत ऑल इंडिया कोटा जो महाराष्ट्र स्टेटचा 15% असतो व ज्याची काउन्सिलिंग CET सेल कंडक्ट करतं, तर त्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट हे करावं लागेल. याच्यामधून तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुमच्या ऍडमिशनचे चान्सेस हे नक्कीच वाढतात. त्यामुळे तुम्ही ऑल इंडिया कोटाचाही विचार केला पाहिजे. आता तुमचा प्लॅन काय पाहिजे मार्क्सनुसार. जर तुमचा 250 पेक्षा कमी मार्क्स असतील तर सुरुवातीला तुम्हाला कॅप राऊंड्स, त्यानंतर स्ट्रे राऊंड्स आणि स्पॉट राऊंड झाला तर स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. कॅप राऊंड आणि स्ट्रे राऊंड मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळून जाईल, परंतु स्पॉट राऊंड मध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला अवेलेबल राहणार नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की 9 ते 10 साधारण नवीन BMS चे कॉलेजेस येत आहे. ही BMS चे प्रायव्हेट किंवा आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस बोलू शकतो. साधारण नगर असेल, प्रवरा लोणी असेल, श्रीगोंदा असेल, त्याच्यानंतर सांगली व अमरावती साईड नवीन कॉलेजेस ह्या वर्षी येत आहे. शेवटपर्यंत काउन्सिलिंग मध्ये ऍड होत राहतील त्याचाही आपल्याला फायदा होईल. कारण की आता वाघोलीमध्ये समजा ह्या वर्षी अजून एक नवीन BMS कॉलेज येत आहे. आता हे कॉलेज साधारण स्ट्रे राऊंड मध्ये आले तर त्याचा फायदा कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. आता कमी मार्क्स असतील तर तुम्हाला महत्वाची गोष्ट जशी सांगितली की 15% मधून पण ट्राय करावं लागेल. आता महाराष्ट्राची जी CET सेल आहे त्याच्यामधील जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील, प्रायव्हेट कॉलेज मधला 15%ची काउन्सिलिंग ही CET सेलच करणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्येही स्कॉलरशिपचे वगैरे सर्व बेनिफिट्स ही मिळतील, परंतु ते वर्षाच्या शेवटी मिळतील. काही कॉलेजेस आहे जे देत नाही, परंतु भरपूर सारे कॉलेजेस आपल्याला देतात. आता याच्या व्यतिरिक्त कमी मार्क्स असल्यावर तुम्हाला याच्यामधून सुरुवातीलाच फर्स्ट किंवा सेकंड राऊंडला ऍडमिशन मिळू शकते, कारण की याचा कट ऑफ कमी जातो. स्ट्रे राऊंड मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, सर्व बेनिफिट्स मिळतात. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही काउन्सिलिंग ही व्यवस्थित करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर काउन्सिलिंग मध्ये चुका झाल्या किंवा तुमच्या चॉईस फिलिंग मध्ये चुका होत असतील तर तुम्हाला ऍडमिशनला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे चॉईस फिलिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्ही कोणत्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. तुम्ही MCC च्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय का, AECCC च्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय का, CET सेलच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय, 85 मध्ये करताय किंवा 15% मध्ये करताय का, डीम्ड कॉलेज मध्ये करताय. तर या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये. या सर्व व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. आता भरपूर सारे नवीन कॉलेजेस येणार आहे. आता काही कॉलेजेस आहे आधीच्या कॉलेजेसचे जे बेबी ब्रांच म्हणून येणार आहेत, त्याच्यामुळे ते कॉलेजेस मध्ये आपल्याला एज्युकेशन हे चांगल्या पद्धतीचं दिसेल. परंतु काही कॉलेजेस आहे त्याच्यात क्वालिटी एकदम नाहीये एज्युकेशनची. त्यामुळे आपण जे नवीन कॉलेजेस येणार आहे त्या नवीन कॉलेजेस मध्ये एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज चूज करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुमचा SML नंबर येईल. SML झाला की 3 ग्रुप असतात, ग्रुप A, ग्रुप B व ग्रुप C.
आता ग्रुप बी मध्ये आयुष ची काउन्सिलिंग होते, ग्रुप ए मध्ये MBBS आणि BDS ची काउन्सिलिंग होते, ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपीच्या वगैरे काउन्सिलिंग असतात. आता या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला त्यानंतर चॉईस फिलिंग करायची असते. चॉईस फिलिंग झाल्यानंतर तुमचे राऊंड्स लागतात. आता प्रत्येक राऊंडला ही नवीन नवीन चॉईस फिलिंग असते. आता तुम्ही ही चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करतायत, म्हणजे कॉलेजेस कोणते फिलअप करतायत किंवा त्या कॉलेजेसचा इन्फॉर्मेशन किंवा तुमचा जो कॅटेगरी रँक असेल, स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल, त्याच्यानुसार कोणतं कॉलेज चूज करताय त्याच्यावर तुमचं ऍडमिशन हे होईल की नाही हे डिपेंड करताय. जर तुम्ही व्यवस्थित कॉलेजेस चॉईस फिलिंग मध्ये टाकले तर तुम्हाला एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन ही 100% मिळू शकते व तुमचं ऍडमिशन एक चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित काउन्सिलिंग केल्यास आपल्याला 15% तर पार्टिसिपेट करावं लागेल, कारण की आपला स्कोर हा 250च्या पेक्षा कमी आहे. आता या कमी असल्यामुळे काही सीईटी सेलची काउन्सिलिंग कंडक्ट करा. जर डीम्ड मध्ये तुम्ही घेऊ शकता ऍडमिशन तर AACCC ची काउन्सिलिंग कंडक्ट करा. काही डाऊट्स असतील तर आम्हाला 97 30 89 89 60 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर संगमनेर व पुणे या ठिकाणी आपलं ऑफिस आहे. ऑफिसलाही व्हिजिट करता पूर्ण काउन्सिलिंग तुमची व्यवस्थित पार पाडून दिली जाईल. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर नक्कीच विचारा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.